हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळं मस्त आणि मजेतच असाल. आणि आज आपण अशा एका विशिष्ट ठिकाणी चाललो आहोत जिथे तुम्हाला गेल्यानंतर खूप मस्त वाटणार आहे. अशी एक पावनभूमी जिथे आजही भक्तांच्या हाकेला धावून येणारे कष्टकऱ्यांचे कैवारी साध्यापणात आपले दैवत्य दाखवतात. तर अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत. साईडचं वातावरण तुम्ही बघू शकता, किती छान आणि मस्त निसर्गरम्य असं वाटतंय. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, तुम्हाला खूप छान वाटणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवरती बघायचे आहेत. आम्ही दिवसभर इकडे अजून बरीचशी ठिकाणं फिरलो होतो, त्यामुळे चेहरा थोडा थकलेला होता, पण मनात जायची खूप ओढ होती. आपल्याला अशा पावन ठिकाणी जायचं आहे. आम्ही सगळे आता चाललेलो होतो. माझी बहीण, माझे मोठे भाऊजी आणि त्यांची मुलं आणि आम्ही दोघं, आमची मुलं, आम्ही चाललेलो होतो. आणि आता थोड्याच वेळात आपण तिथे पोचणार आहोत. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा, स्किप करू नका व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही तिथे गेल्यानंतर काय मजा केली, काय नाही, काय बघितलं. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. आता आपण तिथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता रांग वगैरे लागलेली. आम्ही सगळेजण आधी फ्रेश झालो आणि मग नंतर दर्शनाच्या लाईनसाठी उभे राहिलो. इथे जय जय श्री बाळूमामा आदमापूरची ही पावनभूमी, जिथे आजही भक्तांच्या हाकेला धावून येणारे कष्टकऱ्यांचे कैवारी साधेपणात आपले दैवत्य दाखवतात. आपले लाडके श्री बाळूमामा महाराज. इथेच आम्ही पोचलो आहोत आदमापूरला. तुम्हाला पोचल्यानंतर कळलंच असेल आम्ही कुठे आलो ते. तर आम्ही आलो आहोत आदमापूरला. हो, बाळूमामा म्हणजे फक्त एक नाव नाही, तो आहे विश्वास, तो आहे शेतकऱ्यांचा आधार, आईच्या अश्रूंना पुसणारा हात, ना गाजावाजा ना मोठेपणाचा आव, साधी धोतर कुर्ता आणि मनात अमाम करुणा, असे हे आपले बाळूमामा. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर आज महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने कधीच परत जात नाही. बघू शकता खूप अशी लाईन होती. मग आम्ही लाईनला उभे राहिलो होतो आणि सर्वजण चालले होते व्यवस्थित असं दर्शन घ्यायला. कोणी समाधान घेऊन जातं तर कोणी नवी दिशा. इथं आल्यानंतर मन अगदी शांत होतं. खरंच खूप छान वाटतं. शेतकऱ्याच्या पिकावर संकट आलं की पहिली आठवण येते ती बाळूमामाची. मामा बघ ना रे, एवढंच म्हणणं पुरेसं असतं. पावसाचं पाणी असो, कर्जाचं ओझं असो की घरातलं दुःख, बाळूमामा नेहमी भक्तांच्या पाठीशी उभा असतो. अनेक भक्त सांगतात डोळ्यांनी पाहिलेल्या चमत्काराच्या कथा. कोणी आजारातून बरा झाला, कोणी संसाराचं गाडं रुळावर आलं, तर कोणी हरवलेली दिशा पुन्हा मिळवली. ही जादू नाही, ही आहे श्रद्धा.
आम्ही पण बाळूमामाचं खूप श्रद्धेने असं इथे दर्शन वगैरे घेतलं. बघू शकता माझं इथे दर्शन वगैरे झालं. नंतर मग आम्ही सर्वांनी एक एक करून दर्शन करून घेतलं बाळूमामाचं. आतमध्ये काही फोटो वगैरे अलाउड नाही. त्याच्या पुढे आल्यानंतर पुन्हा एक प्रतिष्ठा आहे बाळूमामांची आणि मग त्याचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मस्त असं आमचं दर्शन झालं. भंडारा लावून घेतला. भंडारा बघू शकता भरपूर असा त्यांनी मला बाळूमामांनी आशीर्वाद दिलेला आहे. तिथलेच जे काही आहेत हे लावणारे पुजारी त्यांनी लावलेला होता भंडारा. मस्त वाटतं भंडारा लावल्यानंतर. जसं जेजुरीला आपण गेल्यानंतर भंडारा लावतो तसंच आदमापूरला बाळूमामाचंही दर्शन घेताना भंडारा लावला जातो. आदमापूरला दर्शन घेताना मन नकळत शांत होतं. डोळे मिटले की मनात एकच नाव येतं, बाळूमामा बाळूमामा. इथे काळ थांबतो आणि मन देवात रमून जातं. खूप मस्त इथे पालखी पण आलेली होती, कारण आम्ही नेमकीच दत्त जयंतीच्या दिवशी गेलेलो. मग पालखी पण आलेली होती. काही भक्त होते, ते कीर्तन वगैरे चालू होतं. मस्त असं वाटत होतं. मग पालखीचं पण दर्शन वगैरे घेतलं. वारकऱ्यांचं जे भक्त आहेत त्यांचं इथे भजन वगैरे चालू ख्रिश्चन असेल, बौद्ध धर्म असेल, पारसी असेल, हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, सगळे जे धर्म आहे त्या धर्मामध्ये ज्यावेळी गाणी काय होते, अधर्माचं पारणे जड होतं आणि धर्माचं पारणे वर येतं. धर्म नाममात्र शिल्लक राहतो आणि अधर्म जास्त या पुरुषाला होतो. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं. मग पुढे इकडे आलो बाळूमामा देवालय आदमापूर. बघू शकता खूप छान असं दिसतंय. मस्त मग आम्ही इथे फोटो वगैरे काढले. मंदिर खरंच इतकं छान आहे, खूप मस्त बघायला वाटतं. आणि इकडे आपल्याला काही शॉपिंग वगैरे करायचे असेल तर काही दुकानं वगैरे आहेत, ते जाऊ शकता तुम्ही. आम्ही पण चाललेलो पुढे. इथे आमचं दर्शन वगैरे खूप मस्त झालं सर्व काही. बाळूमामा सांगतात, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि गरिबांची सेवा करा. देव मंदिरात नाही, तो माणसात आहे. हेच खरं बाळूमामांची शिकवण आहे. पुढे आलो. त्याच्यानंतर मग म्हटले बाहेर पण काही बरीचशी दुकानं आहेत, तर आम्ही चाललेलो. मग बघत काय घ्यायचं काय नाही, खूप अशी दुकानं आहेत. विशेष इथे घुंगडी वगैरे भेटते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. दुकानं आहेत बरीचशी बाहेर. जसं की आपल्या जत्रेला आपण जातो तेव्हा मग प्रसाद वगैरे घेऊन जातो, त्यावेळेस मग आपण इथनं प्रसाद किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला घरी न्यायच्या असतील तर त्या घेऊन जाऊ शकतो. चला पुढे दाखवतेच मी तुम्हाला. पुढे मस्त अशा आपल्याला आजकाल एवढं कोणी वापरत नाही, पण तरी आहे तिथे घोंगडी वगैरे. ज्याला आपल्याला घ्यायचं ते आपण घेऊ शकतो. प्राईस खूप सांगतात, बार्गेनिंग करून आपण कमी करून घेऊ शकतो. पुढे इथे प्रसादासाठी धूप वगैरे अशी बरीचशी काही दुकानं आहेत. ते बघितलं आणि त्याच्यानंतर इथे आम्ही शाहू अमृतमूल्य चहा म्हणून आहे तिथे चहा घ्यायला आलो. खूप छान असा इथे चहा भेटतो. मस्त. आम्ही पण पहिल्यांदाच गेलेलो, पण छान वाटला तिथला चहा. अतिशय छान अशी टेस्ट होती. तुम्ही पण कधी गेलात तर नक्की तिथला चहा टेस्ट करून बघा. खूप मस्त असा, आणि त्या काकूंचा पण स्वभाव छान आहे, मस्त. तर जर आयुष्यात तुम्हीही कधी हार मानणार असाल तर एकदा आदमापूरला या. डोळे मिटून फक्त एवढंच म्हणा, मामा तूच माझा आधार आहे. जय श्री बाळूमामा.
भक्तांच्या हृदयात सदैव वास करणारे आपले श्री बाळू मामा. तर आता आम्ही निघलेलो पुन्हा परतीच्या प्रवासासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री बाळू मामा नक्की लिहा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा जय श्री बाळू मामा.